महायुती सरकारचं खातेवाटप ठरलं. शिवसेना राष्ट्रवादी खातेवाटपासंदर्भात यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार. येत्या 24 तासात खातेवाटपासंबंधी निर्णय होणार. सूत्रांची माहिती. दरम्यान खातेवाटप गृह खातं, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं भाजपकडे राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. खातेवाटपात अर्थ खातं आणि महिला बालविकास खातं राष्ट्रवादीकडेच. सूत्रांची माहिती. मागील मंत्रिमंडळात शिवसेनेकडे असलेलं नगरविकास खातं देखील शिवसेनेकडेच राहणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज दुपारपर्यंत होणार. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांना घशाचा संसर्ग. पवार दिल्लीला गेल्याची बातमी चुकीची. सुनील तटकरे यांची माहिती. आजपासून अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. विधानसभेत आज बीड आणि परभणी घटनेवर चर्चा होणार. मुख्यमंत्री या प्रकरणी काय कारवाईचे आदेश देणार याकडे लक्ष. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंना उमेदवारी. राम शिंदेंनी मानले महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे आभार. विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे भाजपकडून आज अर्ज दाखल करणार. एक्स पोस्ट करत माहिती दिली. महाविकास आघाडीचे नेते आज बीड परभणीचा दौरा करणार. दोन्ही ठिकाणच्या घटनांचा नेतेमंडळी आढावा घेणार. काँग्रेस गटनेता आणि नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसाठीची बैठक पार पडली. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर रमेश चेन्निथला अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवणार आहेत. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता मेळाव्याचं आयोजन. यावेळी भुजबळ शक्तीप्रदर्शन करणार. तसंच काय भूमिका घेणार याकडे लक्ष. शिवसेनेत असताना प्रत्येक निर्णयात सहभागी होतो. प्रत्येक पक्षात मान सन्मान मिळत होता. आता मंत्रिपदाचा मुद्दा नाही, पण मिळणारी वागणूक चुकीची. छगन भुजबळांकडून नाराजी व्यक्त. राष्ट्रवादीत फक्त अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघच सगळे काही तेच ठरवतात. मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत देखील आम्हाला विश्वासात घेतलं नाही. छगन भुजबळांचं वक्तव्य. राष्ट्रवादी स्थापन करताना पवारांनी सगळं काही विचारलं. पवारांच्या भाषणाआधी माझं भाषण व्हायचं. छगन भुजबळांची माहिती. आता 41 आमदार निवडून आल्यामुळे गरज वाटत नसेल. भुजबळांनी नाव न घेता अजित पवारांवर व्यक्त केली नाराजी. छगन भुजबळ नाराज नाहीत. मंत्रिपद दिलं नाही म्हणजे त्यांना मोठं पद दिलं जाईल. भुजबळ पक्षाचे महत्वाचे, त्यांची गरज संपलेली नाही. भुजबळांच्या भेटीनंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. पुण्यात समता परिषदेचं आंदोलन. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ समता परिषदेचं आंदोलन. एक देश एक निवडणूक प्रस्तावावेळी भाजपचे 20 खासदार सभागृहात गैरहजर. सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी बजावला होता व्हीप. गैरहजर खासदारांना पक्षानं पाठवली नोटीस. जे देशाच्या हिताचं आहे तेच पंतप्रधान मोदी करणार. प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची विरोधकांना सवय. एक देश एक निवडणुकीवर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. राज्यपालांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित. गेल्या 2 दिवसांपासून सभागृहातील कामकाजावेळी देखील अजितदादांची गैरहजेरी. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. नागपुरातील विधान भवनात दोन्ही नेत्यांची चर्चा. हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे सध्या नागपुरात. नागपुरात उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट. भेटीत विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा नाही. 3 वर्षांनंतर आदित्य आणि उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला. उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंशी बोलणं टाळलं.
दोघांमध्ये फक्त 10 फूट अंतर असताना साधी नजरानजर देखील झाली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसने सावरकरांवर बोलणं सोडावं, उद्धव ठाकरेंचा सल्ला. तर भाजप आणि मोदींनीही नेहरूंबाबत बोलणं बंद करावं, ठाकरेंचं वक्तव्य. वर्तमान धोक्यात असल्यानं भूतकाळातील घटनेवर आम्हाला बोलायचं नाही. आमच्यासाठी राज्याचे प्रश्न महत्त्वाचे, नाना पटोलेंचं वक्तव्य. तर ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावर बोलणं नाना पटोलेंनी टाळलं. सावरकरांविषयी अनेक वर्ष खोटं पसरवलं गेलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. सावरकरांविषयी राहुल गांधी खोटं बोलत आलेत, शहांचा आरोप. उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत दिलेला सल्ला काँग्रेसला मान्य आहे का? परिणय फुकेंचा सवाल. ठाकरेंनी ही भूमिका 5 वर्षांपूर्वी घेतली असती तर अधोगती झाली नसती, फुकेंचं वक्तव्य. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुतीचा विजय झाला. आता महाराष्ट्राच्या हिताची कामं होतील अशी अपेक्षा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी रोज पूर्ण वेळ सभागृहात यावं, तर जनतेचे गंभीर प्रश्न कळतील. एक दिवस येऊन चालणार नाही, मंत्री आशिष जयस्वाल यांचा ठाकरेंना टोला. नागपुरात उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक. पुढे फडणवीस असेल तरीही तुम्ही 20 आहात, उद्धव ठाकरेंचा आमदारांना कानमंत्र. उद्धव ठाकरेंकडून छगन भुजबळांचं कौतुक. भुजबळ एकटे सभागृहात डोक्यावर घ्यायचे, एकटं असलं तरी सभागृह डोक्यावर घेता येतं, ठाकरेंचं वक्तव्य. फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप सभागृहात सादर. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा, दरेकरांची मागणी. शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा. गरज पडल्यास माजी पोलीस महासंचालक पांडेंचीही चौकशी करणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज सुधीर मुनगंटीवारांची रावसाहेब दानवेंनी घेतली भेट. पक्षाच्या विभागीय कार्यालयात दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत. धाराशिवमधील परंड्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि 15 सरपंचांची बैठक. मनीषा कायंदे यांची शिवसेनेच्या प्रमुख प्रतोदपदी नियुक्ती. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार, मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे तर प्रतोदपदी चिपळूणचे आमदार शेखर निकमांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. नाव अध्यक्षांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती. लोकसभा आणि विधानसभेत देखील सोलापूरचा पाणी प्रश्न. खासदार प्रणिती शिंदेंनी लोकसभेत तर आमदार रवींद्र कोठेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाईंनी शासकीय वसाहतींच्या संदर्भात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. वर्ग ब च्या वसाहती रहिवाशांची व्यवस्था करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सिद्धिविनायक मंदिर न्यासवरील सदस्यांचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्ष तसंच सदस्य संख्या 9 वरून 15 करण्याच्या सुधारित विधेयकाला विधानसभेत मंजुरी. खाद्यपदार्थ आणि विशेषतः भाज्यांच्या किमती कमी झाल्यानं किरकोळ महागाई पाठोपाठ घाऊक महागाई घसरली. नोव्हेंबरमध्ये देशात घाऊक महागाई दर 1.89%. नवीन वर्षात महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट. एसटीच्या ताफ्यात सामील होणार 1300 आधुनिक बस. एनसीईआरटीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती पुढील वर्षांपासून कमी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान यांनी केली घोषणा.
विनापरवानगी वृक्षतोड केल्यास 50,000चा दंड भरण्याचा निर्णय रद्द. आता झाड तोडल्यास पूर्वीप्रमाणे 1,000 रुपये दंड भरावा लागणार. सरकारनं परभणी प्रकरण गांभीर्यानं घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी. खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. मुख्य आरोपीला अद्याप अटक नाही हे महायुतीचं अपयश. गायकवाडांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी व्हावी. तसंच बीड जिल्ह्याची दहशत पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन सीसीटीव्ही समोर. पोलीस अधिकारी राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले, संतोष देशमुखांचे भाऊ एका हॉटेलमध्ये भेटल्याचा व्हिडिओ समोर. केजमधील हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा प्यायला गेलो होतो. झालेल्या भांडणाबाबत चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची सीसीटीव्हीवर प्रतिक्रिया. सोलापुरात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा रास्ता रोको. परभणीतील घटनेचा निषेध. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. परभणी घटनेच्या निषेधार्थ मनमाडमध्ये आरपीआय आठवले गटाचा मोर्चा. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाणार. यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. गोंदियात बहुजन समाज पार्टीची निदर्शनं. परभणी हिंसाचार प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचं धरणे आंदोलन. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेटवला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या विमा प्रतिनिधींना दिलं जाणार कमिशन कमी केल्यामुळे LIC कार्यालयासमोर आंदोलन. ऑल इंडिया इन्शुरन्स संघटनेची निदर्शनं. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत दुचाकीचा अपघात. भरधाव वेगानं जात असलेल्या बाईकनं रास्ता क्रॉस करून व्यक्तीला उडवलं. संबंधित व्यक्ती गंभीर जखमी. अंधेरीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. 50 विद्यार्थ्यांना गोराई इथं पिकनिकसाठी घेऊन जाताना खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत. दोघांनाही अंधेरी पोलिसांकडून अटक. अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भट्टेकर यांची आत्महत्या. गेल्या 4 महिन्यांपासून ते नैराश्यात असल्याची माहिती. शेतात खेळण्यासाठी गेलेल्या 2 भावांचा विहिरीत पडून मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या आडूळमधील घटना. घटनेमध्ये संपूर्ण आडूळ गाव हळहळ व्यक्त. लातूरमध्ये विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा झटका लागल्यानं लाईनमनचा मृत्यू. सुरक्षा साहित्याविना विजेच्या खांबावर चढणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात. मुंबईच्या डोंगरी परिसरातून 4,70,00,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त. एकाला अटक तर डोंगरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावात पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्यानं ग्रामसेवकाला तब्बल 16 लाखांचा गंडा. सगळा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच रचला असल्याचं समोर. 5 संशयितांना अटक. बेळगावच्या रामदुर्ग तालुक्यातील गोडचीमध्ये वीरभद्रेश्वर यात्रेला सुरुवात. धनगरी ढोलसह हजारो भाविकांचा रथयात्रेत सहभाग. ग्वाल्हेरमध्ये पार पडलेल्या तानसेन संगीत महोत्सवात स्वरसम्राट तानसेन यांना गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजली. 546 कला अभ्यासकांनी एकत्र 9 वाद्य वाजवून विश्वविक्रम रचला. फाउंडेशन फॉर MSME क्लस्टर आणि सार्क डेव्हलपमेंट फंडतर्फ नेट झिरो साध्य करण्याच्या न्याय संक्रमण. सार्क क्षेत्रामध्ये बांबूची भूमिका या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा सन्मान. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करणार.
अमित शहांच्या राज्यसभेतील भाषणातून राहुल गांधींवर निशाणा. 54 वर्षांचे नेते स्वतःला युवा म्हणवतात. संविधान बदलणार, खोटा प्रचार करतात अशा शब्दात अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं. गांधी घराण्यावर बोलणं आणि जनतेची दिशाभूल करण्याशिवाय अमित शहांच्या भाषणात काहीही नव्हतं. ते फक्त मोदींचीच गुणगान गातात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची अमित शहांवर टीका. भाजपचे सर्व आमदार उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देणार. संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार. राहुल गांधींनी नवी दिल्लीत साजरा केला ख्रिसमस. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सकडून स्पेन स्टेशनवर नाताळची तयारी. सुनीता विल्यम्सने सांता क्लॉजची टोपी घालत काढले फोटो. मध्य प्रदेशातील इंदूरला भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय. शहरात भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यावर 1 जानेवारी 2025 पासून गुन्हे दाखल केले जाणार. उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. गढवाल मंडळ विकास विभागाच्या सर्व हॉटेल्सवर पर्यटकांना मिळणार 25% सूट. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची घोषणा. मशीदवादावरून दंगलग्रस्त झालेल्या संभलमध्ये सापडले अजून एक मंदिर. राधाकृष्णचे हे मंदिर 1982 मध्ये सैनी समाजानं बांधलं होतं. अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ल्याची माहिती. पहाटे 2:15 वाजता स्फोट झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. कोणतीही जीवितहानी नाही. गुजरातमधील भावनगर तळजा महामार्गावर भीषण अपघात. बसनं ट्रकला धडक दिल्यानंतर 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी. दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेल्या वानुआतू बेटावर 7.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीचं अद्याप मूल्यांकन झालेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.